एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जयंतराव पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे तीन ज्येष्ठ नेते एकत्र आलेले आहेत. ते तीन एकत्र येणं याचा अर्थच सांगली हा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. महापौर हा महाविकास आघाडीचा होईल. राज्यातले चित्र कसं आहे एकंदरीत राज्यामध्ये सुद्धा एवढा असं कधीही स्वातंत्र्यानंतर पाहिलं नव्हतं. एवढा गोंधळ आपण पाहतोय. पहिलं लक्षात ठेवा, हा नाश जो आहे राज्याचा हा कुणी केला? हा राजकारणाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ केला कुणी असा प्रश्न जनतेने सुद्धा आपलं विचारला पाहिजे. काय चाललंय, कसे कॉम्प्रोमाइजेस चाललेले, कोण कसं फुटलं जातंय, काय काय चाललंय काय, आणि कशा कोणत्या पातळीचं निवडणुका चाललेल्या आहेत, हे सगळं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे या राज्याचं राजकारण नासून टाकलं. ही वस्तुस्थिती आता लोक लढतायत आहे, गोंधळाची अवस्था आहे. परंतु हे जे मंथन होणार आहे याच्यातून आता जनतेनं ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा आपल्या मदतीचा नाही, आपल्या विकासाचा नाही, हे फक्त सत्तेकरता धडपड करणारे, प्रयत्न करणारे, कशी सत्ता मिळवायची प्रयत्न करणारे असा पक्ष आहे. जनतेनं त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे.